नमस्कार. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रथमेश आणि आज आपल्यासोबत एका सिनेमाची टीम आहे. त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. पण हा सिनेमा जो आहे तो एका अशा कलाकृतीवर आधारित आहे जी महाराष्ट्राच्या एका अर्थाने कल्चरल किंवा सांस्कृतिक जो काही महाराष्ट्राची समज आहे किंवा महाराष्ट्राचा जो एक टोन आहे त्याला ज्या कलाकृतीनं सेट केलं किंवा तिला एक मूलभूत पाया त्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या कलाकृतीवर, आणि ती म्हणजे श्यामची आई. You have converted the whole nation into a large prison. What difference does it make, sir? हा जो नवीन सिनेमा आहे तो रिमेक नाहीये, तो त्याचा एक व्हर्जन आहे त्या पुस्तकाचं. आणि याच सगळ्या गोष्टीबद्दल समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे श्यामची आईची टीम. सुजय डहाके दिग्दर्शक, सुनील सुक्तनकर त्याचे लेखक आणि गौरी देशपांडे जिने श्यामची आईचा रोल केलेला आहे. तर सगळ्यांचं स्वागत इंडी जर्नलमध्ये. थँक्यू. तर मला सुजय तुझ्यापासून आता हा प्रश्न तुला सवयीचा झालेला आहे, पण श्यामची आईच का? अरे ओके. सगळ्यांसारख्याच माझ्याही काही आठवणी आहेत त्या पुस्तकाबद्दल, की तिसरी चौथीत ते हातात पडलं असावं. वाचलं तेव्हा खूप रडलो होतो. पण ऍक्च्युअल मेमरी ही आहे की मी 5वी 6वीत असताना जेव्हा तो सह्याद्रीवर लागला होता तेव्हा एक बिझनेस म्हणून माझ्या आईने तो मला बघायला लावला होता की तू हे बघ, वेअरएज मी काहीतरी करते तोपर्यंत असं. आणि ते बघता बघता मी इतका त्या रमलो त्या सिनेमात, आणि जेव्हा तो संपला तेव्हा मला खूप भरून आलं होतं. आणि मी अशी जाऊन घट्ट मिठी मारली होती आईला आणि तिला म्हटलं होतं की तू अशी सोडून जाणार का मला, असं. मग ती अजून इमोशनल होऊन तिने मला अजून घट्ट पकडलं होतं. सो हे एवढ्या पुरतं आणि ही मेमरी झाली, म्हणजे ही राहून गेली. मग खूप काळाने जेव्हा लॉकडाऊन मध्ये मी सगळं जेव्हा आपलं हे जे काही चाललं होतं पॅन्डेमिक, तेव्हा मला असं फील आला की नातेसंबंध कुठेतरी हरवायला लागले आहेत, किंवा द वे वी रिॲक्टेड टू पॅन्डेमिक, तिथे मला जर असं हे काय म्हणतात डिस्कनेक्ट वाटला. आणि मग मला असं वाटलं की मग आता कदाचित या कथेची गरज आहे. आणि मी पण मग माझ्या त्या जुन्या मेमरीत गेलो आणि तिथं मग असं वाटलं की आता तर झालीच पाहिजे. ओके. म्हणजे कदाचित तुझ्या जे सेन्सिटिव्हिटी आहे तुझ्या मनामध्ये, तिचा जो सोर्स आहे किंवा त्याची जी घडणावळ आहे त्याच्या पायाशी, बरोबर, तू जे लहानपणी श्यामची आई बघितलास सिनेमा, तर मला बरोबर परत त्या सोर्स कडे जायचं होतं म्हणा, किंवा त्या एथनिसिटी कल्चर कडे जायचं होतं. ओके. त्या फिलिंग कडे. राईट. सो मग आता हे जमवून आणायचं जेव्हा ठरवलं, समजा तू आता सुनील दादांना कॉन्टॅक्ट केला असेल, गौरीला शोधला असेल, तर हा जो निर्मितीचा प्रवास होता हा तो थोडक्यात जरा सांगशील की काय, कसं सुरुवात केलीस, कसं आहे? सो लॉकडाऊन मध्ये जेव्हा ठरलं की याच्यावर आता करूयात म्हणून सिनेमा, तेव्हा मी लेखक कोण असावं असं शोधत होतो. तर मध्ये मग मी वरुणला फोन केला आणि वरुणने नाव सुचवलं सुनील सुक्तनकरांचं, की माझं तर व्यासंग नव्हताच. वरुण म्हणाला त्याचाही नाहीये, तर तू सुक्तनकरांकडे जा. सो मी यांना फोन केला की सर तुम्ही लिहाल का म्हणून. आणि त्यांना पण ते आवडली कॉन्सेप्ट, आणि आम्ही काही कसं करायचं आहे, काय करायचं आहे या मुद्द्यांवर बोललो. की मी जे वाचलं होतं कादंबरी, त्याच्यात मला ज्या पद्धतीने ती आई दिसली होती, ती तरुणच होती. बाय द टाइम शी वॉज 35 ती गेली पण होती. सो हे सगळे मुद्दे जुन्यापेक्षा वेगळे होते आणि तो पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन जायचं होतं, आणि तो यांनाही पटला. त्यामुळे मग आम्ही म्हणजे सुनील सरांनी तो लिहायचा
मग तुम्ही जेव्हा लिखाणासाठी आता समजा तुमच्यासमोर हा सगळा मसुदा आला, तर तेव्हा आता मी सिनेमा बघितल्यावर लक्षात आलं की जसं श्यामची आई हा फक्त श्यामची आई या पुस्तकापुरता मर्यादित होता, तसा हा सिनेमा नाही. त्याच्यामध्ये बायोपिकचे पण एलिमेंट्स आहेत आणि ब्लेंड केलेला आहे श्यामची आईच्या कथेसोबत, या कथेसोबत. सो तुम्ही ते लिहिताना काय डोक्यासमोर होतं, तुमच्या डोळ्यासमोर होतं? म्हणजे ऍक्च्युली मला सुजयने जेव्हा विचारलं ना, तेव्हा मला जो आता प्रेक्षकांना पडतोय तो प्रश्न पडला की का आता आपण का करायचं असं. तर मला करायला आवडेल हे नक्की होतं, कारण मला साने गुरुजी या व्यक्तीवर माझं मनापासून प्रेम आहे. आणि मग मी थोडासा आणखीन विचार असं करत गेलो आणि मला असं वाटलं की गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राने या एका विचारधारेवरच अन्याय केलाय असं मला वाटलं. म्हणजे राष्ट्रसेवा दल असेल, साधना असेल, ज्याला आज आता समाजवादी, पुरोगामी हे सगळे शब्द शिवीसारखे वापरण्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे यातल्या काही शिव्या मीच खात असतो फेसबुकवरती. आणि मला असं वाटतं की म्हणजे इतके आपण आता खाली उतरणार का की पुरोगामी नसण्याचा अभिमान बाळगायला लागू आपण. तो शब्द हा शिवीसारखा वापरण्या एकतर म्हणजे पुरोगामी म्हणजे जो पुढे जाणारा विचार करतो आहे तो पुरोगामी, यालाच जर आपण वाईट समजायला लागलो तर मग आता मागे जाणं आपण चांगलं समजणार का, असे सगळे माझ्या मनातले एक त्रासाचे मुद्दे होते. आणि दुसरं मला असं वाटलं की म्हणजे वर्षानुवर्ष एक फेमिनिझम हा एक माझा विचाराचा विषय आहे, आवडीचा विषय आहे. त्यात मला नेहमी असं वाटत आलं की पुरुषार्थ हा शब्द आपल्या धर्माने आपल्याला दिलेला आहे, पण तो आपण फार विचित्रपणे इंटरप्रिट केलाय. म्हणजे पुरुष म्हणजे जर आपण फक्त म्हणजे पुरुष आणि प्रकृती असं म्हणतो, मॅनकाइंड असं म्हटलं तर ती गोष्ट वेगळी आहे, पण आपण तसा घेत नाही. आपल्याला पुरुषार्थ म्हणजे पुरुषाची मर्दुमकी असं वाटतं. आणि मग साने गुरुजींसारखं व्यक्तिमत्व जेव्हा समोर येतं तेव्हा ते आपल्याला नेभट वाटतं, आपण त्याची चेष्टा करतो. मग अगदी त्यांची ती अशी घडी घालून बसणं पायाची, याची आपण चेष्टा करतो. तर मला असं वाटलं की आता आपण प्रवास करत असलो आणि भोवताली 2 स्त्रिया असल्या तरी मी असा बसतो, माझे पाय फाकलेले असणार, मी असा बसणार. हे जे पुरुषाचं आहे तर इथपर्यंत ते पोहोचतं असं मला वाटलं की मग तुम्ही पाय असे करून बसणारा पुरुष पण तुम्हाला चेष्टेचा वाटतो. इथपर्यंत ते साने गुरुजींचे हे झाले. आणि मी शाळेमध्ये लहानपणापासून श्यामची आई, साने गुरुजी यांची चेष्टा खूप ऐकली होती. पण साने गुरुजी कथा मला व्हायच्या माझ्या लहानपणी कराड या गावी. मग राजा मंगळवेळेकर त्याचे प्रयोग करायचे. तर हे सगळे एक संस्कार मनावरती होते कुठेतरी. आणि मग मला असं वाटलं की ही साने गुरुजी हे व्यक्तिमत्व हे माझ्या दृष्टीने खूप तडफदार क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे. आणि हा पुरुषार्थाचा वेगळा अर्थ लावणारा पुरुष होता. आणि दुसरं मला असं सुमित्रा भावेंबरोबर मी अनेक जेव्हा कुठल्या अभ्यास प्रकल्पांना उगीतच जायचो लिहून घेणारा वगैरे असं म्हणून, तेव्हा मला खूप छान छान माणसं भेटली. आणि मग मला असं वाटलं की अरे ही खूप छान माणसं होती ही सगळी. आणि त्यांनी जो काळ बघितलाय म्हणजे मग वसंत बापट असतील, मधु दंडवते असतील, प्रमिला दंडवते असतील, ते सेवादलाचे मेळे असतील, हा सगळा इतिहास मी त्यांच्याकडनं ऐकलाय. मी तर नव्हतोच तेव्हा. तर मला असं वाटलं अरे कुठे गेली ही सगळी माणसं. म्हणजे हे एक जे विश्व होतं की जे कला, साहित्य यात रमणारं, शिवाय सामाजिकतेचा विचार करणारं, आणि या सगळ्याच्या सुरुवातीला हा साने गुरुजी नावाचा माणूस कुठेतरी दिसतो आहे. तर हा कुठे हरवला आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या संचितामध्ये. आणि मग तिथे मला असं जाणवलं की त्या सगळ्या अभ्यासातून मला आणखीन जाणवलेली गोष्ट अशी होती की म्हणजे स्त्री मुक्तीचा जर आपला इथला भारतीय विचार समजून घ्यायचा असेल तर त्यात कुठेतरी असं समजून घ्यावं लागतं आपल्याला की ज्याचा उपयोग गांधींनी पण केला की भारतीय बाईमध्ये खूप मोठी ताकद असते. पण ते विनोबा पण एके ठिकाणी असं म्हणतात की म्हणजे विचार न करता जर बाई त्याग करत राहिली आणि सोसत राहिली तर तो फुकट जाणार आहे. पण विचारपूर्वक निर्णय घेऊन जेव्हा ती त्याग करते, सोसते, आणि विशेषतः अन्याय सोसत नाही तर अन्यायाविरुद्ध उभं राहताना जो त्रास होतो तो सोसते. आणि ती बाईची ताकद पण आपण अनेकांनी अनेक पिढ्या बघितलेली आहे आपल्या आया, मावशा, आज्या यांच्यामध्ये. पण आपण ती कधी अॅक्नॉलेज करत नाही, आपण त्याच्याकडे बघत नाही. तर ते या मुलांनी नक्की केलं श्यामनी. आणि म्हणजे साने गुरुजींनी ते फिक्शनल कॅरेक्टर म्हणून लिहिलं तरी ते त्यांच्या व्यक्तिमत्वातच आलेलं आहे. तर मला ती आई तशी उभी करायला आवडेल. आणि नुसतं तसं नाही तर 33 साली तुरुंगात असणारे साने गुरुजी, त्यांना त्यावेळेला विनोबाही त्याच तुरुंगात होते. त्या दोघांनाही हे दोघंही चांगल्या अर्थाने मातृभक्त होते. आणि मग त्यांना दोघांनाही आपल्या आयांकडनं काय मिळालं असेल असं सगळं काहीतरी एक नवीन अर्थबोध जर आपण त्याचा केला तर आपण हा सिनेमा करण्यात पॉइंट आहे असं विचार करता करता मग ती संहिता माझ्या मनामध्ये तयार होत गेली. ओके, आपण यातले जे अंडर करंट्स आहेत त्याच्याकडे परत एकदा रिव्हिजिट करू. नक्की. तर आता तसं म्हणायला गेलं तर याचे लेखक, या कथेचं निमित्त साने गुरुजी आहेत. ठीक आहे, पात्र श्याम आहे, पण तसं मुख्य पात्र या पूर्ण कथानकाचं श्यामची आई हेच आहे. तर या दोघांकडून इन्स्ट्रक्शन्स काय होते की काय नक्की व्हॉट आर यू ट्राइंग टू अचीव्ह असं? आत्ताच सुनील सरांनी जसं म्हटलं की खूप वेगळ्या पद्धतीने, वेगळी पद्धत म्हणण्यापेक्षा या टप्प्यावर काय दिसलं त्या कादंबरीत आणि ती आई कशी दिसली
तर ते जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ती अन्याय सहन करणारी नव्हती, पण काहीतरी योग्य पाऊल उचलताना जो त्रास सहन करावा लागतो, काही गोष्टींना विरोध करावा लागेल, काहींचा विरोध स्वीकारून किंवा त्याच्या विरुद्ध बंड करावं लागेल, तेव्हा होतानाचा जो त्रास आहे तसा सोशिकपणा तिच्यात आहे. त्याच्यामुळे कादंबरी वाचल्यावर आपल्या मनात जी एक प्रतिमा तयार झाली आहे तिची, किंवा आधीचा चित्रपट पाहिल्यानंतर जी झाली आहे, किंवा आम्हीसुद्धा शाळेमध्ये कधी त्याच्यावर स्किट्स वगैरे करायचो, तेव्हा जो एक टोन पकडायचो सगळ्याचाच, म्हणजे व्यक्तिरेखेसकट बोलण्यापर्यंतचा, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि मग ब्रीफिंग तेच होतं की आम्हाला एक कणखर, प्रसंगी कठोर, अतिशय संवेदनशील, विचार करून निर्णय घेणारी अशी बॉस लेडी आम्ही बघतो आहोत. म्हणजे श्यामच्या आईला तसं बघतो आहोत. तर हा विचार पटला म्हणण्यापेक्षा आवडलाच एवढा. आणि हे एकदा ब्रीफिंग आल्यानंतर जेव्हा मी परत पुस्तक वाचलं तेव्हा मी सगळं पुस्तक त्या नजरेतून वाचलं आणि मग त्याचं सौंदर्य आणि वाढलं माझ्यासाठी, त्या व्यक्तिरेखेचं सुद्धा आणि अख्ख्या पुस्तकाचंच. तर त्याच्यामुळे मला फार आणि पहिलीच फिल्म आहे तुझी, तर फिल्म म्हणून या माध्यमात काम करतानाचा अनुभव. फिल्ममध्ये काम करणं म्हणजे हे काय म्हणूयात, स्वप्न होतंच. मी अभिनय करायचा असं सिरियसली ठरवल्यानंतर काय प्रकारचा प्रोजेक्ट आपल्याला करायला आवडेल किंवा कुठे आपण स्वतःला बघतो आहोत इच्छा म्हणून, तर ती संधी पहिल्या चित्रपटाने दिली आणि मला वाटतं की ते स्वप्न फारच चांगल्या अर्थी पूर्ण झालं. मुळात अभिनय करतानाची अख्खी म्हणजे फिल्म मेकिंगची प्रोसेसच अनुभवता आली, कारण त्यातलं प्रत्येक डिपार्टमेंट या चित्रपटाशी जोडल्या गेलेलं इतकं निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत होतं. ती सगळी एकरूपता घेऊन त्यांची मग मी अभिनय करू शकले. तर हे सगळं ऑब्झर्व करत राहणं आणि ते स्वतःत भिनवून तिथे काहीतरी प्रोक्रिएट करणं, शब्द बरोबर आहे ना, हा ठीक आहे. तर त्याच्यामुळे फार तो एक समृद्ध करणारा, एनरिचिंग असा अनुभव होता पहिल्याच माझ्या चित्रपटाचा. सो आय एम लकी. सो आता या फिल्मचं जे क्राफ्ट आहे बेसिक, तू 1-2 मुलाखतींमध्ये तू उल्लेखही केलास की तुला स्वतःला एक कॉन्फिडन्स आलाय त्या क्राफ्ट बद्दल स्वतःच्या, आणि यामध्ये तू एक ऑफकोर्स एका अर्थाने ब्रेव किंवा हेच म्हणावं लागेल की ब्लॅक अँड व्हाईट माध्यम निवडणं, आणि हे सगळं त्यातले जे आता प्रॉप्स असतील, काही वाड्याबद्दलचा एक किस्सा तू सांगितलं, कसा शोधला तो, ते जे घर आहे ते कसं शोधलं वगैरे. तर क्राफ्ट तयार करत असताना या सिनेमाचं काय डोक्यात होतं की काय एस्थेटिक अचीव करायचं? एकतर त्या काळात नेणं हे फार गरजेचं होतं. तो काळ बघता क्षणी ती पहिली फ्रेमच किंवा एक चित्र म्हणून पण ती त्या काळात गेल्यासारखं वाटलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि मग मी असं ठरवलं होतं की VFX बिलकुल नाही वापरायचंय यावेळेस, जे काय ते खरं करायचंय. त्यामुळे मग लोकेशन तशी शोधली गेली, खरंच घर शोधलं, खरंच दुसरंही घर शोधलं. आणि ते सगळे असे 200-250 वर्ष जुनीच घरं होती, ज्या काही लोकांची जी सवय असते इंटॅक्ट ठेवायची, तशा लोकांची ती घरं होती. सो त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी आपोआप काय म्हणू यायला लागली जेव्हा फ्रेम लागायला लागल्या. अदर दॅन दॅट सोर्सिंग ऑफ मटेरियल्स, म्हणजे भांडी कुठनं तरी त्याच गावात एखादी आजी असते जिच्याकडे अजूनही ते असतात, किंवा गोधड्या पण म्हणजे त्यावेळेसच्या, तर ते अजूनही काही लोक असतात जे या गोष्टींचं, मग त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ते सोर्स करून आणणे, तेवढा सीन झाला की परत देणे. किंवा याच्यामध्ये बरंच सारं फूड, म्हणजे जेवणाचे पण प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणजे पानगी काय आपल्याला माहिती नाही, किंवा काय तो पाकातला कांदा, पाकातला कांदा हे अनहर्ड ऑफ आहे. तर हे पण तिथे कोकणातच शूटिंग करत असल्यामुळे तिथल्या काही आजींना माहिती होतं. सो ऍक्च्युअल शूटिंगला पाकातलाच कांदा होता. तर आम्ही खाऊन बघितला थोडासा कसा नक्की काय याचं म्हणजे लागतो, किंवा ते सगळ्या ज्या भाज्या बिज्या ते सगळं खरंच होतं. सो बेसिकली द आयडिया वॉज की
खऱ्याकडे जायचंय, जितकं खरं करता येईल, जेवढं दाखवता येईल, जेवढं आत्ताच्या काळासाठी म्हणून ते आत्ताच्या काळात जेवढं त्याचं जतन होऊ शकेल या गोष्टींकडे फोकस होता. हा, कारण अनेकदा असं होतं की आपल्याकडे पिरियड पीसेस बनवत असताना त्याच्यावरचा पेंट जो असतो तो अगदी नव्याने दिलेला पेंट दिसतो, त्यामुळे आर्टिफिशियल वाटू शकतं त्या ह्याच्यामध्ये. आणि किंवा ते असं पण बघता येईल की त्या काळासाठी त्या गोष्टी नवीन आहेत ना, राईट. सो त्या कदाचित ते छानच दिसणार. आता ओव्हर दी इयर्स ते एज होतात, राईट. तर असं पण त्याचा अप्रोच दृष्टिकोन असू शकतो. राईट राईट. सो आता तुम्ही तिघं पण या फिल्मच्या प्रवासात जेव्हा केव्हा ही पात्र बघत होता, आणि स्पेशली आपण साने गुरुजींनाच जर कन्सिडर केलं तर जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्याबद्दल एका अर्थाने बदनामीच म्हणावी लागेल, ती त्यांची ज्या प्रकारे बदनामी करण्यात आलेली आहे किंवा त्याच्याकडे खूप असं नीच दृष्टिकोनातून बघितलं जातं त्याला. सो तुम्हाला साने गुरुजी, तुमचं जे आकलन आहे, साने गुरुजी असतील, त्यांची आई असेल, ही पात्र असतील, विनोबा असतील, स्वातंत्र्य लढा असेल, याच्याबद्दलचं आकलन काय बदललं का तुमचं? डिड इट चेंज समथिंग इनसाइड यू? असं मला पर्सनली असं दिसलं की हा माणूस माहितीच नव्हता, तो माहिती होऊ लागला. दुसरी गोष्ट, एवढा विद्वान होऊन गेला कोणतरी आणि वी जस्ट इग्नोर्ड हिम, असं एक फॅक्ट पण वाटली. कारण त्या काळी एवढ्या भाषा येणं, त्या फ्रेंच नॉवेल्सचं कन्व्हर्जन करणं मराठीमध्ये, सो दॅट आपली लोक ते वाचू शकतील, पंढरपूरचा सत्याग्रह, तर हे सगळं हे खूप मोठ्या माइलस्टोन्स आहेत आपल्या हिस्ट्रीतले, पण आपण ते इतके किरकोळीत इग्नोर केलेत ना, त्याची एक ग्रॅव्हिटी कळायला लागली की ओके, हा माणूस म्हणून खूप श्रेष्ठ होता किंवा मोठा होता. राईट. पण जसं तुम्ही पण मला थोडं असं झालं की जे थोडं ऐकलं होतं, वाचलं होतं, त्याच्यात आणखीन खोलात शिरता आलं, पण ते मांडता आलं हे मला बरं वाटलं. म्हणजे ते या दिग्दर्शकाला पटत होतं आणि तो ते पडद्यावरती आणणार होता. कारण इथे कसं होतं, माझी भूमिका स्क्रिप्ट पाशी संपणार होते, त्यामुळे मी आणि खरोखरच प्रामाणिकपणे मी एकदाही सेटवर गेलो नाही. म्हणजे मी दिग्दर्शक म्हणून त्यात काही ढवळाढवळही केली नाही आणि मी त्यात पडलोही नाही. त्यामुळे मला ही संपूर्ण चित्रपट हे म्हणजे संपूर्ण सरप्राईज होतं. मला तो नव्याने कसा दिसेल ते, ज्यात दोन्ही होतं. म्हणजे मला भीती पण वाटत होती. मी याला म्हटलं, मी त्याला प्रामाणिकपणे म्हटलं की खरं म्हणजे मला ते स्क्रिप्ट झाल्यावर असं वाटतं की मीच करायला पाहिजे, तू का करतोस? कारण इतकं त्याच्याविषयी मला असं पॉझिटिव्ह भावना तयार झाली होती. पण मग मी ते केलं प्रामाणिकपणे, त्याच्या हातामध्ये सोपवलं. आणि पण मला असं वाटलं की त्यांनी त्याला पूर्ण न्याय दिला. आणि म्हणजे आता आपण जे सिनेमॅटिक एस्थेटिक्स बद्दल बोलतोय ना, तसं की काल परवा मी त्याला म्हटलं की एक एक असा सीन उभं राहण्यामध्ये जो एक ठहराव लागतो, तर तो त्या काळामधल्या हालचालींचा असतो. काय होतं, आज आपण जगभरातले चित्रपट बघतो आणि आपल्याला वेगवान जीवनशैलीत जगणाऱ्या माणसांवर बनवलेले वेगवान सिनेमे बघायची सवय लागली. मग आपलं शॉट टेकिंग सुद्धा 3 सेकंदाच्या वर एक शॉट टिकत नाही, सतत कॅमेरा हलता लागतो आपल्याला, पटापट त्याचं संकलनाचा वेग पकडावा लागतो, त्याच्यामागे खूप भरपूर म्युझिक लावावं लागतं. या सगळ्यातून काहीतरी आपण एक धमाका उडवून देतो की ज्याने प्रेक्षक बघतच राहणार, त्याला इच्छा असो नसो. तर हे यातलं काही न करणारा चित्रपट हा कसा जाईल? तर तो एक एक प्रसंग हा व्यवस्थित प्रसंगासारखा पूर्ण होणार आहे, त्याची एक गती आहे. मग एका प्रसंगातून दुसरा प्रसंग हा उलगडत जाणार आहे. तशा पद्धतीने शांत चित्ताने हा सिनेमा बनायला हवा असं मला मनातून वाटत होतं. मग त्याच्यात एक धोका असतो की आत्ताचा प्रेक्षक ते कसं घेईल म्हणून, कारण त्याला त्याची सवय लागली आहे. किंवा एक सतत मागे प्रचंड पार्श्वसंगीत वाजवत ठेवलं तर तुम्हाला तुमचं लक्ष उडत नाही. म्हणजे आज तुम्ही बघितलं ना, तर तुम्ही एखादी टीव्ही सिरियल बघत असाल, त्यात 20 मिनिटांमध्ये एवढंच घडतं, पण तरी तुम्ही असे असता, कारण ते धाड 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 म्युझिक चालू असतो तुमच्या मागे, मग तुम्ही असे बघत राहता. शांतता झाली ना, तर तुम्ही लगेच इकडे तिकडे काहीतरी वाजलं की तुम्ही वर बघता. इतकी आपली म्हणजे प्रिमिटिव्ह प्रेक्षक बनलेलं होतं. तर हे यात होणारच नाही, यात शक्यताच नाही आहे. ते होती शक्यता, म्हणजे हाच चित्रपट अत्यंत पिळवून काढणारा मेलोड्रामा होऊ शकतो आणि ते अभिनयात पण होऊ शकतं. म्हणजे मी याला एक पहिल्यांदा म्हटलं होतं मला की मला या आईचा आवाज असा गंभीर आणि खालच्या पट्टीतला ऐकू येतोय. हे जे सगळी वाक्य आहेत तर ती अशी वरच्या पिच मधली नाहीयेत कुठे, किंवा गोडव्यानी म्हटलेली नाहीयेत. एक तर त्या कुठल्याच आया गोड वागत नाहीत मुलांना, आणि श्यामची आई पण तशी वागत नव्हती असं मला त्या पुस्तकात वाटतं. तुम्ही तीच वाक्य वेगळी वाचून बघितलं ना तर लक्षात येतं. ते फक्त ते जुन्या चित्रपटांनी आणि त्या काळात
समाजातल्या माणसांना ते त्याच्याविषयी एक जो कळवळा होता त्यातून त्या आईला एक अनावश्यक गोडवा बहाल केलेला आहे. तर मला असं वाटतं की त्यातही प्रसंग आहेत की ती चांगली वेताच्या छडीने बडवून काढणारी आई आहे. तर हे अशी काही गोडगोड समजुतीचं बोलणार नाही आहे. आणि जर असेल तर ती समजूत आपण थोडी काढूया आणि तिला जास्त घट्ट बनवूया आणि तिला त्या आवाजात खणखणीत बोलणारीच आपण ठेवूया. अशी सगळी जी दृष्टी होती ती आणि दिग्दर्शक म्हणून उचलली असं मला वाटलं. आणि दुसरं मला असं वाटत राहिलं की त्याचा हा जो सोशिओ पॉलिटिकल आजच्या काळाशी असलेला संदर्भ आहे, तर म्हणजे मला असं वाटलं की आता जाती व्यवस्था आज तुम्हाला असं सोपं आहे की एक अत्यंत ब्राह्मणी नॉस्टॅल्जिया क्रिएट केला तर आजच्या समाजामधल्या ब्राह्मण वर्गाला भयंकर मजा वाटणार आहे. कारण ते कसं आमचं आयुष्य होतं आणि काय होतं वगैरे असं. पण साने गुरुजी तेवढंच करणारी व्यक्ती नव्हती असं मला वाटतं. तो त्या याच्यातून बाहेर पडलेला माणूस होता. मग आम्ही करणारे चित्रपट करते म्हणून आम्ही ते करायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्या आईचं त्या काळाच्या जाती व्यवस्था असेल, कौटुंबिकता असेल, यात ती अडकलेली बाई असणार. ती काही अशी एकदम काळाच्या प्रचंड पुढे निघून जाऊ शकत नाही. पण तिला ते दिसत होतं आणि कळत होतं आणि ते मुलापर्यंत ती बारीक बारीक पोचवत राहत होती. म्हणजे ती आपली खोती असेल, त्या खोतीमध्ये असलेला एक सामाजिक अन्याय आहे हा तिला खूपच असणार. तो त्या मुलाला ती सांगत असणार. त्यातून हा मुलगा नंतर जाती व्यवस्थेच्या बाहेर जाणारा माणूस तयार झाला. मग विनोबा आणि साने गुरुजी हे संडास साफ करतायत जे गांधींपासून चालत आलेलं आहे, जे पुढे आप्पासाहेब पटवर्धनांसारखे पुन्हा रत्नागिरीतले कोकणस्थ ब्राह्मण या माणसांनी हातामध्ये खराटा धरून विष्ठा साफ केलेली आहे. हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे. तर हे सगळं माहितीच नाहीये कोणाला आपल्याला आणि ते सोयीनी बाजूला ढकललेलं आहे. तर या गोष्टींना कुठेतरी स्थान यात आणायला पाहिजे असं वाटून हे सगळं तयार करता आलं आणि ते मला करता आलं याबद्दल खूप आनंद वाटतो. बरोबर. कारण जेव्हा अनेकदा आता तुझा सुद्धा काही कॉन्ट्रोवर्सीजचा अनुभव आहे तर त्यातून असं अनेकदा होऊ शकतं की ॲज अ रिॲक्शन टू दॅट रिॲक्शन आपण अनेकदा कॉन्ट्रोवर्सी टाळायला म्हणून डिपॉलिटिसाइज करू शकतो आपल्या कलाकृतींना, आपल्या लिखाणाला किंवा ह्याला. पण या फिल्ममध्ये आय वॉज सरप्राइज्ड की ते पॉलिटिक्स जिवंत होतं त्या फिल्मचं जे पॉलिटिक्स आहे. आणि उदाहरणार्थ आता माझ्या आईचा कणखरपणा आणि त्याचसोबत सोशिकपणा हा मला गांधींमध्ये दिसतो हे वाक्य येणं, तर त्या प्रकारचं जे एक्सप्लोरेशन होतं पॉलिटिक्सचं. म्हणजे पॉलिटिक्स इज नॉट इन अ पार्टिझन सेन्स, म्हणजे काँग्रेस पक्ष या अर्थाने राजकारण नाही, तर इंटरपर्सनल सुद्धा पॉलिटिकल जी एक अंडरस्टँडिंग असेल. त्याच्यात मला एक आणखी जाणवलेली गोष्ट हीच होती की श्यामच्या वडिलांची जी व्यक्तिरेखा आहे तर पुस्तकामध्येही आणि जुन्या चित्रपटातही थोडा त्यावर अन्याय झाला असं मला वाटलं. त्याच्याविषयी फार उल्लेख येत नाही, पण त्याच्यामध्येच आपल्याला धागे असे सापडतात की हा माणूस टिळक भक्त होता, स्वदेशी चळवळीचा पुरस्कर्ता होता, त्यांनी ते परदेशी मालावर बहिष्कार घाला म्हटलं होतं. तर असं सगळं करणारा बापही एक महत्वाचा आहे. आणि मग मला हेही जाणवलं की जो पिता टिळकांना आदर्श मानतो त्याच्याकडून त्याचा मुलगा आता गांधींना आदर्श मानण्यापर्यंत कसा गेला असेल. तर हा काळ पण बरोबर 17-18 सालचा आहे. तर आपण म्हटलं या सगळ्याला आपण कुठेतरी स्पर्श करायला पाहिजे असं. तर तेही त्याच्यात मला महत्वाचे मुद्दे वाटत गेले. आणि म्हणजे हे करायचं असेल तरच चित्रपट केला पाहिजे, हे सगळं टाळून बनवण्यात काय पॉईंट. आता त्याच्यातच म्हणजे एकतर श्यामच्या आईचा जेव्हा केव्हा उल्लेख येतो, जसं तुम्ही म्हणालात की ब्राह्मणी नॉस्टॅल्जिया वाटू शकतो, कारण तो काळ आणि मुळात त्या काळातलं त्या पात्राचं कास्ट लोकेशन असेल किंवा त्यांचं खोत असणं याचं एक प्रिव्हिलेज येतं. तर या दोन्ही अर्थाने ते नॉस्टॅल्जिया वाटू शकतो, पण आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. म्हणून एक त्याला येणारं जे क्रिटिक असतं श्यामच्या आईच्या एकूणच स्थानाला महाराष्ट्रातल्या किंवा त्याला आत्तापर्यंत जे पोर्ट्रेल आहे, तर एक आंबेडकरी क्रिटिक त्याच्यावर नेहमीच राहिलेला आहे की जातीय त्याच्यामध्ये कुठेतरी एक रोमॅन्टिसिझम आहे का. कारण आता शुचिता म्हणजे पायाला घाण लागू नये, तसं मनाला घाण लागू नये, किंवा या प्रकारे थोडंसं कुठेतरी पावित्र्याच्या कन्सेप्टच्या जवळ जाणार. मग ते कसं टाळलं किंवा त्याला कसं नेगोशिएट केलं त्या क्रिटिकला. आणि ऍट द सेम टाइम एका अर्थाने थोडंसं राईट विंग क्रिटिक असेल, ह्या दोन प्रकारचं जे क्रिटिक आहे त्याला नेगोशिएट कसं केलं हे म्हणजे मी हा सांगेलच. पण मला माझ्या बाजूनी म्हणून तो प्रसंग मी टाळला. हे सरळ सरळ त्याचं उत्तर आहे की मला असं वाटलं की हा प्रसंग मला नकोच आहे की पायाला माती लागेल तसं हृदयाला माती. तर मला हे वाटलं की या पद्धतीच्या रोमॅन्टिसिझमकडेच मला जायचं नाही, तर मला जर टाळायचं असेल तर मी हा प्रसंग टाळेन असं एक वाटलं. दुसरं म्हणजे त्याच्यात एक खूप गंभीर प्रसंग आहे जो मला वाटलं होतं की घ्यावा म्हणून, पण हा म्हणजे याच सगळ्या आंबेडकरी किंवा दलित चळवळीचा सन्मान म्हणून मला घेऊ नये असं वाटलं. तो म्हणजे त्याच्यामध्ये तो श्राम त्या एका महार म्हातारीची मोळी उचलून देतो. तो मला असं वाटलं की आज जर एखाद्या दलित व्यक्तीला संतापून वाटलं की काय उपकार केले का, म्हणजे
तो मला ते समजून मला ते पटेल की ती म्हातारी तिथं बसली आहे खितपत आणि तुम्ही त्याचं मोळी उचलून देणाऱ्याचं आज कौतुक करणार का? तर मला पुन्हा असं वाटलं की मग नाही, मला आज ते कौतुक करायचं. तेव्हा महत्वाचा होता तो मुद्दा आणि ते आईनी सांगणंही मला महत्वाचं वाटतं तिच्या जातीय एका मर्यादेमध्ये. पण आज तुम्ही त्याला ग्लोरिफिकेशनचा वास येऊ शकतो. किंवा दुसरं हेही मला कळतं की तुम्ही आता शंकरराव खरातांचं जर वाचलं किंवा दया पवारांचं वाचलं तर कुठेतरी ते मेलेलं कुत्रं ओढत घरी आणायचं आणि त्या सडलेल्या कुत्र्यावरती जेवायचं, ही गरिबी खूपच वेगळ्या पातळीवरची आहे. पण हेही खरं आहे की या ब्राह्मण घरामध्ये त्या खोतीचं सगळं वाटोळं झाल्यानंतर ज्या गरिबीमध्ये हा मुलगा शिक्षणाकडे गेला तर त्याचं दुःख कमी होत नाही. मला हे कळू शकतं की आज जर कोणी हा आक्षेप घेतला की हे दुःख मोठं का ते दुःख मोठं, तर मला असं वाटतं की जातीच्या उतरंडीमध्ये आणखीन खाली असलेल्याचं दारिद्र्य आणि दुःख हे खूप पराकोटीचं मोठं आहे आणि त्याला म्हणजे कुठे डिफेंडच करण्याचं कारण नाही आहे. पण मला असं वाटतं की अशा सगळ्या परिस्थितीतही एक दुःख होतं आणि त्यातून तो मुलगा कुठल्या दिशेला गेला. म्हणजे ते गॉन विथ द विंड सारख्या फिल्ममध्ये जसं ग्लोरिफिकेशन होतं की अरे हे सगळे काळे वाईटच होते आणि कसं आमच्या गोऱ्यांचं एवढं सुंदर आयुष्य होतं, ते कसे नासधूस झाली बघा. तर ते हा दृष्टिकोन वेगळा आहे की आम्ही थोरच आहोत, तेव्हाही होतो आणि आजही आहोत, पण अरे रे आमचं असं झालं असं नाहीये ते. म्हणजे हा दृष्टिकोनाचा फरक आहे असं मला वाटतं. तू ऍज अ मेकर हे कसं नेगोशिएट केलं? कारण आता ऍज अ रायटर ही इज अवेअर ऑफ ते जे धागे आहेत ते नाही, पण मला त्याचं त्यावेळेस आमच्या ब्रीफ्स मध्ये आलं होतं असं की त्यावेळेसच्या सोशो पॉलिटिकल स्ट्रक्चर बद्दल आपण बोललं पाहिजे. किंवा आता जसं स्वदेशी मुवमेंट ही आता कादंबरीत एवढी हायलाइट नाहीये, पण ती आम्हाला वाटलं की तो एक मोठा टप्पा होता. कारण टिळकांचं ते काम होतं त्याच्यामध्ये, इतर काही क्रांतिकारांचं, त्यामुळे तो यावा हे असं होतं. किंवा अजूनही इनफॅक्ट काही डिस्कशन झाली होती की सिनेमा केव्हा आला, आपण सिनेमा आलेला पण दाखवूयात का, असं असे काही डिस्कशन होते की नॉट जस्ट म्हणजे पॉलिटिकल, पण हे पण जे काय आजूबाजूला चालू होतं त्याचा काय. तर कोकणामध्ये असं कळलं की कोकणामध्ये तोपर्यंत काय त्याचं तेवढं काय इन्सेप्शन झालं नव्हतं. मुंबईतली ही कथा असते तर कदाचित 1912 नंतर सिनेमा आला असता की हे जात आहेत बाबा बघायला किंवा असं. किंवा पॉलिटिकली ऑलमोस्ट ही हॅज आन्सर्ड. मी बाकीचे अजून सोशली काय काय सांगू शकतो की त्यावेळेसचे ट्रान्सपोर्ट कसे होते ते, मुळात हाऊ डिफिकल्ट वॉज इट टू ट्रान्सपोर्ट, हे सगळे ह्या गोष्टींकडे अजून जरासं बारकाईने लक्ष दिलं. ओके, पण म्हणजे मला असं विचारायचं होतं की तू असं अवेअर ह्याचं की जाणून बुजून निर्णय घेतलेले की हे असं आहे, म्हणजे असं नुसतीच श्यामच्याईकरणं हे माझ्याही डोक्यात नव्हतंच. त्याला हे ते एक हिस्ट्री डॉक्युमेंट पण व्हावं साइड बाय साइड, हाही एक प्रयत्न होता. आणि मला आता सॉरी हे सगळ्या डिस्कशन नंतर मला काही प्रसंग आठवत आहेत की त्याची ट्रीटमेंट किती वेगळी करता आली असती. वेगळी ॲज इन नॉट इन अ गुड सेन्स वेगळी, पण ती अशी झाल्यामुळे हे जे ग्लोरिफिकेशन सर म्हणतायत ते खूप प्रमाणात कमी करता आलं. जसं मी त्या मथुरेला म्हणणं की तू आजारी आहेस मग का काम करतेस, तर त्याच्यात माझ्याविषयी फार काही वाटावं, मी फार जाता जाता ते म्हणून गेले तिला. तर आत्ता मला ते हिट झालं की ते किती महत्वाचं होतं की ही मुळात एक सहृदय बाई आहे आणि ती एक काळजीपोटी विचारते, अच्छा आई नाही आली आहे का आज तुझी, बरं हे घेऊन जा मी देते आणि काढा पात. तर त्याच्यात खूप मधाळ स्वर किंवा मी एका ह्या पातळीवर आहे आणि आता मी तुला इथून मदत करते बघ, असं कुठलीच ती हायरार्की त्या अर्थी नाही ट्रीट केलं नाही म्हणजे त्याला. म्हणून कदाचित ते जास्त चांगल्या पद्धतीने आणि खरं वाटावं असं वाटलं असेल. दुसरं एक मी मुद्दाम हा विषय यासाठी छेडला की अनेकदा असं होतं की मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाही, असं जेव्हा एक हे येतं तर त्याच्यावरती एक काउंटर क्रिटिक असं येतं की मराठी सिनेमा कनेक्ट होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रातिनिधिक चित्र दिसतं तुम्हाला, त्याच्यामधल्या कथा दिसतात ज्या तुम्हाला, त्या मे बी महाराष्ट्राच्या डेमोग्राफिकला रिप्रेझेंट नाही करत, त्यामुळे कदाचित ती कथा मला अपील नाही होत आणि त्यामुळे कदाचित मला प्रेक्षक म्हणून त्या सिनेमाबद्दल फार ममत वाटायचं कारण नाही. तर हे अशा प्रकारचं जे एक आता आपण दक्षिणेतले सिनेमे पाहतो तर तिथे तो सिनेमा डीपली पॉलिटिकल आहे, तो किती पण पॉप्युलर असला
किती पण पॉप्युलर असलं तरी त्याच्यामध्ये तो जो एक अंडरकरंट आहे पॉलिटिक्सचा तिथल्या त्यांच्या अंडरस्टँडिंग सोशल अंडरस्टँडिंगचा जो एक भाग येतो त्याच्यामध्ये. अगदी KGF काढला तुम्ही त्यातून पण तुम्हाला काहीतरी अंडरकरंट दिसेल. तर त्या प्रकारचं थोडंसं पॉलिटिकल अवेअरनेस लॅकिंग आहे का या पूर्ण आपण जे कल्चरल एक उभं केलंय साहित्य विश्व किंवा कल्चर ज्याला म्हणतो आपण, नाटक असेल मराठी चित्रपटांनी का असं इन जनरल असं वाटतं का की मुख्य धारेतला जो मराठी चित्रपट आहे तो त्याला थोडंसं पॉलिटिसाइज व्हायची गरज आहे? खूप आहे खरं. म्हणजे मला पॉलिटिक्सपेक्षा ना मला असं वाटतं की वैचारिकताच हरवली मराठी चित्रपटांनी, आणि ही माझी बरीच वर्ष तक्रार आहे. म्हणजे नाटक आपलं वैचारिक होऊ शकतं, नाटक आपलं खूप प्रायोगिक होऊ शकतं, पण चित्रपटाला प्रायोगिक किंवा वैचारिक होण्याची म्हणजे मुभाच दिलेली नाहीये प्रेक्षकांनी. म्हणजे प्रेक्षकाला असं वाटतं की चित्रपट मात्र आमचा फालतूच पाहिजे असं. आणि याच्यावर हे दक्षिणेचं जे तुम्ही म्हणालात ना त्याच्यामध्ये त्यांनी एक मजेशीर मार्ग काढलाय जो मला चांगला का वाईट अजून ठरवता आलेलं नाही. ते काय करतात, ते पॉलिटिक्स मेनस्ट्रीम मध्ये नक्की आणतात, पण त्याच्या बरोबरीने एक हिंसाचारी पुरुषी हिरो वर्शिप जी आहे ना त्याच्यावर ते मारून देतात. आणि मला असं वाटतं की तसं जर मराठी सिनेमाने केलं तर कदाचित तो होईलही पॉप्युलर, पण मग तोही मला तसा आवडणार नाही. आणि मग तुम्ही काय मिळवलं असं मला वाटतं. आणि त्याच्यात त्या खोट्या पॉलिटिकल मसियागिरीतून तुम्ही काहीतरी खोटी उत्तरं देता आणि तुम्हाला कागदोपत्री सिद्ध करता येतं की मी पॉलिटिकल काहीतरी केलंय म्हणून. पण त्यातलं एंटी एस्टॅब्लिशमेंट असणं पण इतकं फेक असतं की प्रेक्षक खोटा खोटा समाधान घेऊन घरी जातो. मग ते तर वर्षानुवर्ष अँग्री यंग मॅन मी आपल्याला दिलं, पण तो अँग्री यंग मॅनची जी पोरबाळ आता आहोत आपण कशाविरुद्धच बंडखोरी करत नाही आहोत, मग आपण काय मिळवलं त्या अँग्री यंग मॅन कडनं, असा प्रॉब्लेम आहे. पण कदाचित ती नेगोसिएशनची स्पेस कदाचित मल्याळम सिनेमा सारखी असू शकेल का जिथे मॅस्क्युलिनिटी कंट्रोल केलेली जिथे केली. आणि दुसरं बहुतेक तो त्यांचा मॅट्रिआर्कचा एक भाग असावा, कारण त्याच्यामध्ये मग स्ट्रॉंग बायकाही दिसतात, त्यांच्या पात्रांमध्ये जास्त विविधता दिसते, ते एका हिरो वर्शिपकडे जात नाहीत. हा मल्याळम सिनेमाशी मला जास्त तुलना वाटते, तिथे आपण जायला पाहिजे. पण आपल्याला आदर्श जास्त तेलुगू तमिळचा वाटतोय आणि आपण त्यामुळे मारामारीचे प्रसंग जास्त घातले सिनेमात की तो चालेल असं समजायला लागलाय दुर्दैवाने. सो आता सिनेमाचं जे बिझनेस आहे, आता सिनेमा हा एक ऑफकोर्स खर्चिक प्रकार आहे कलेचा, आणि त्याच्यामुळे ते खूप सारं गोष्टी निगोशिएट कराव्या लागतात. आता अनेकदा अशी जेव्हा चर्चा होते की आपले कलाकार बोलत का नाहीत सामाजिक प्रश्नांवर किंवा काही विधान भूमिका का घेत नाहीत, अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा असं पण एक येतं आर्ग्युमेंट की त्यांच्यावरती 400 लोकांचा रोजगार अवलंबून आहे किंवा 100 कोटीचं बजेट अवलंबून आहे, आणि अशा वेळेस तुम्ही ती रिस्क घेणं म्हणजे त्या 400 लोकांच्या कामावरती आणि पोटावरती गाज येणं असं या अर्थाने. सो ही जी बिझनेसची जी मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये काय तुम्हाला हे वाटतं का की त्याचं आता स्वरूप मला वाटतं थोडं बदललंय? कारण पूर्वी कुठलाही आर्टिस्ट हा अँटी एस्टॅब्लिशमेंटच होता, म्हणजे बरोबर. पण आता ते असं झालंय की एकाच पर्टिक्युलर पार्टीचा आहे असं अँटी एस्टॅब्लिशमेंट बोलणं म्हणजे अगेन्स्ट एका पर्टिक्युलर पार्टी बद्दलच बोलणं. तर म्हणजे इतर 60 वर्षाच्या पार्ट्या ज्या आल्या त्यांना विसरायचंच, आता जे आहे त्यांच्याच बद्दल बोलतोय असं त्याचं एक वर्जन क्रिएट केलं जातं नरेटिव्ह, की हा जर असा आहे तर अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे हा याच पार्टी विरोधी आहे. तर तसं नसून आपण ऍज आर्टिस्ट वेन वी टॉक अबाउट पॉलिटिक्स ते प्युअरली एस्टॅब्लिशमेंट किंवा फ्रीडम ओरिएंटेड किंवा जिथे काय म्हणतो इंडिपेंडन्स रिलेटेडच हवं ते. पर्टिक्युलरली जर आपण नावं घेऊन बोललो किंवा एक्झिस्टिंग राज्यकर्त्यांवरती जर तो हे केला तर ते असं त्याचं स्वरूप यायला लागतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुला म्हणायचं की क्रिटिक सिस्टम वी शुड कमेंट ऑन द एंटायर पॉलिटिकल स्टेटस को ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन्स्टेड ऑफ अ पर्टिक्युलर पार्टी और रिलीजन, कास्ट, क्रीड, व्हॉट एव्हर. हा, पण समजा त्यातलं तेही कन्सिडर करू आपण की समजा पॉलिटिकल पार्टी कुठलेही घ्या तुम्ही, कोणावरही क्रिटिक करा, ऍज अ पॉलिटिकल क्लास क्रिटिक करा, पण मग असं ते एक सफोकेशन वाटू शकतं एक कलाकार. आता पत्रकार म्हणून आम्हालाही तीच काय म्हणतात त्याला, तोच बॅलन्सिंग ऍक्ट करायचा असतो एका अर्थाने की यू हॅव टू बी अनबायस्ड एज सच, पण मग त्याच्यामध्ये आपली ऑब्जेक्टिव्हिटी कॉम्प्रोमाइज करावी लागते असं वाटतं का कधी की त्याच्या? बापरे, तुम्ही जास्त नाही, कारण ह्याच्यावर एक विचार सतत चालू असतो की म्हणजे आता ही तर माझी पहिली फिल्म आहे, बट काही वेळानंतर माझ्या मतांना आणि माझ्या म्हणण्याला
त्या अर्थी तेवढं वेटेज जर मिळायला लागलं तर माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे याचा मी विचार करतच आली आहे. तर मला हे कन्व्हिनियंटली नामनिराळं राहावं असं सोल्युशन माझ्या डोक्यात कधीच आलेलं नाही. बट ॲट द सेम टाईम ते प्रेशराइज्ड एक्सप्रेशन असण्याचं कारण नाही असंही मला वाटतं. मुळात विवेकाने बोलणं आणि विवेकाने ऐकणं सुद्धा हेच मिसिंग असल्यामुळे सो ती भीती मला फक्त माझ्यावर इतक्या लोकांचा रोजगार अवलंबून आहे ही तर फार खरी भीती असायला पाहिजे, पण मला ती तशी असं वाटत नाही. मुळात आपली मतं अभ्यासपूर्ण आहेत का, आपण अवेअर आहोत का, इथूनच सुरुवात आहे. तर ऑनेस्टली मी पण कमी पडते आहे ह्या सगळ्यात, हे मला कळतं. सो ते असायलाच पाहिजे आणि ते फक्त कलाकार म्हणून नाही, ते एक तुम्ही एका देशाचे नागरिक एवढ्या नात्यानेच तुम्ही असायला हवात. पण असं आहे की आम्ही आता 4 लोकांना आन्सरेबल ठरतो आहोत, ह्यामुळे जी एक जबाबदारी येते ती निग्लेक्ट करूनही चालणार नाही. बट ॲट द सेम टाईम तुम्हाला चुकायलाच वाव नाही असं याच्याने जर तुम्ही मतं बनवायला लागाल खोटी किंवा एक तात्पुरतं आता इथे काय करायचं आहे विधान, सो दॅट इज ऑल्सो त्याच्यात काही अर्थ नाही म्हणजे असं पण वाटतं मला. सो मुळात तुम्ही अवेअर असा ती चांगलीच गोष्ट आहे, पण ती भीती आणि ते सफोकेशन हे बरोबर आहे. कारण की आपल्याला किती खरेपणाने ऐकलं जाईल आणि ज्या सच्चेपणानं आपण काहीतरी बोलून बसलो त्यातलं काय कन्व्हिनियंटली घेऊन आपल्यावर वार होतील ही भीती आहेच. आणि म्हणून गोईंग बॅक टू तू म्हणालास की या चित्रपटामुळे काय वाटलं, तर ते मला हे लक्षात आलं की जसं ही सेड साने गुरुजी वॉज अ ब्रिलियंट अ जिनियस पर्सन. सर म्हणाले तसं त्यांच्या सामाजिक जाणीवा अतिशय प्रखर होत्या, पण ह्या सगळ्यासोबत मला वाटतं की काय त्यांना एक एवढं महत्त्व कशाचं, तर त्या विवेकाचं आणि प्रेमाचं. जेव्हा की आताच्या प्रत्येक नरेशनमध्ये ते असं येतं की शांत असणं, समंजस असणं, प्रेमळ असणं, सहृदय असणं इज इक्वल टू वीकनेस. आता म्हणून सोशल मीडियावर पण जे चालतं काय म्हणूया ती शाब्दिक चकमकी, पण तो हिंसाचारच आहे. मी नाही त्याला त्याच्यापेक्षा कमी मानू शकत. कारण असं होतं की ही व्यक्ती जर समोर असती तर आता काय केलं असतं. इतका काहीतरी द्वेष रोष नक्की कोणावरचा कशावरचा, तुम्ही ते बोलताना फिल्टर नाही काहीच टाईप करताना, तर ही भयंकर परिस्थिती आहे. आणि म्हणून माझा त्यावरचा विश्वास परत वाढला की नो, लव्ह इज स्ट्रेंथ. कारण की हे खूप टेम्पररी. आणि म्हणून तो विवेक असणं, तुमची मतं मांडताना तो अभ्यास असणं, किंवा आपला किती अभ्यास आहे तेवढीच मतं मांडणं, हे जे आहे ते फार गरजेचं आहे. आणि ते हायलाईट झालं या सिनेमामुळे की त्याच्यामुळे काय घडतं. बरोबर. नाही, मला तर आणखीन एक वेगळा प्रॉब्लेम जाणवतोय, तो म्हणजे तुम्ही म्हणजे समाज माध्यमावरती मी व्यक्त होत राहतो आणि मग अनेक जण मला म्हणजे खूप प्रेमळ मित्रांनी मला सारखं सांगितलं की तसं करू नकोस, कारण तसं केल्याने तुझ्यावरती एक शिक्का बसेल वगैरे वगैरे असं सगळं. म्हणजे आता ते प्रेमळ नसून ते उजवीकडे झुकलेला एक वेगळा विचारच आहे हेही मला कळतं, पण ते मित्रच असल्यामुळे मी त्यांना म्हणजे तो सल्ला धुडकावतही नाही आणि तो त्यातला काही भाग खरंच प्रेमाचा आहे असंही मी मानायला तयार आहे. पण मला असं वाटतं की त्यापेक्षा खरं माझी इच्छा आहे ती मला माझ्या माध्यमात व्यक्त होण्याची. पण त्याच्या पाठीशी आता आपण म्हणालो तसं एक अर्थकारण जे आहे ना, त्यांनी तुम्हाला तसे निर्माते सापडणंच कठीण होत चाललंय. आणि आपण म्हणतो तसं की ते पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असेल, वैचारिकता असेल, साधं भावनांची पण एक गुंतागुंत जरी दाखवायची असेल तरी त्याचं एक सपाटीकरण आता या निर्मात्यांना अपेक्षित आहे, प्रेक्षकांना नाही. म्हणजे वर्षानुवर्ष गेल्या 30-35 वर्षांचा माझा अनुभव असा आहे की प्रेक्षकांचं आणि आमचं नातं मला कधीच चुकलेलं जाणवत नाही. तो चित्रपट जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोचतो तेव्हा ते वेगवेगळ्या गुंतागुंती, नवीन कथानकं सगळं घ्यायला तयार आहेत. मध्ये जी एक मोठी दलालांची भिंत उभी आहे तर ती एका बाजूने निर्मात्यांची आहे जी असं घडूच देत नाहीत, आणि समजा त्यांनी धडपडीतून केलं तर ते पोचणार नाही असं करणाऱ्यांची एक भिंत आहे. ही भिंत कशी पार करायची, आणि मग ते होत नाही तोपर्यंत मी ती तहान भागवतो समज माध्यमावरती असं आहे. पण खरं म्हणजे मला ते त्यातून बोलायचं आणि तशा संहिता तयार आहेत, त्या निर्मात्यांपर्यंत न्यायची इच्छा आहे. पण ते समोर आलेला जो निर्माता आहे तो म्हणतो की काहीतरी कॉमेडी असेल तर बघा बुवा, असं म्हणजे इतकंच आहे. बरं, कॉमेडी सुद्धा म्हणजे आज उठून मी चॅपलिनचा ग्रेट डिक्टेटर जर आजच्या काळात उभा केला तर ती कॉमेडी करणार आहात का तुम्ही? आणि मी हे माझ्या मनात ह्याची संपूर्ण रूपरेषा तयार झाली, मी ऐकवली एका निर्मात्याला
करूया आजच्या परिस्थितीमध्ये आपण ग्रेट डिक्टेटर, बघूया तुमची हिंमत आहे का. पण चॅपलिनी केलं होतं 39 साली, तोपर्यंत हिटलर मेलेला नव्हता. तर ही हिंमत आपण दाखवणार आहोत का. पण ती कॉमेडी नको आहे. तर आपल्याला एक सपाट काहीतरी मनोरंजन हवं की जे पॉपकॉर्न खाता खाता बघता येईल आणि फार कुणालाच काही धक्का लागणार नाही, कोणी विचार करणार नाही मुख्य म्हणजे. तर या कॉमेडीवर आपण किती दिवस जगणार हा प्रश्न आहे असं. आणि प्रत्येक वेळेला करणाऱ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी विषयी आपण खूप वेळेला बोलतो, पण मला असं वाटतं की असाही एक वर्ग आहे ज्यांना आपल्या अभिरुची बद्दल ती तपासून बघावी, त्यात काही बदल करून बघावेत अशी इच्छाच नाही. आणि मी अशांचं म्हणते जे करू शकतात हे मला जवळून माहिती आहे. म्हणजे मी तोही प्रिव्हिलेज कन्सिडर करते की मला वैचारिक प्रिव्हिलेज जो म्हणतो ना तो सुद्धा, मी फक्त काय आर्थिक म्हणत नाही, पण एकूण कल्चरली वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर मिळणाऱ्या घरातल्या लोकांना सुद्धा जर असं म्हणावंसं वाटतं की हे फारच जड आहे, हे कशाला, आपला असं कसं चालेल. तर ती अभिरुची तयार करणं हे सुद्धा काम आहे असं मला वाटतं की मी प्रयत्न करीन, कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काहीतरी बघण्याचा प्रयत्न करीन. कारण तो आनंद टीका असूच शकते, पण ती बघून असायला पाहिजे की हो मी प्रयत्न केला काहीतरी वेगळं बघायचा, पण मला कळलं हे नाहीच आहे माझं, तर त्याला व्हॅलिड मानता येऊ शकतं. पण आधीच तुम्ही असंच मनोरंजन करा असं म्हणणं म्हणजे थोडंसं. सो या सगळ्या पॉइंट्सला एकत्र आणून मग शेवटी आपण याच्याकडे येऊया की कन्सिडरिंग आता हे प्रवाह आहेत आपल्यासमोर, हे चॅलेंजेस आहेत. एकतर पोहोचण्यामध्ये चॅलेंजेस आहेत आणि मुळातच जसं कन्झम्पशन आहे, अभिरुची आहे, त्या कलेला कसं आपण कन्झ्युम करतो याच्यामध्ये आलेले जे बदल आहेत, तर त्या सगळ्यांना जर सांगायचं असेल की श्यामची आई हा सिनेमा पहा, तर तो काय अपील असेल ते. नाही, माझं तर म्हणणं आहे सिनेमा कला म्हणून पहा. छान काहीतरी तुम्हाला त्यातनं काय गोष्टी घ्यायच्या तर तुम्ही घेऊन जा. बरोबर. पण पहिलं जा तर एक कला म्हणून की काहीतरी. आणि सिनेमा तसा फार रोमॅन्टिक गोष्ट आहे. अंधाऱ्या खोलीत वेगवेगळ्या लोकांबरोबर बसून एक काहीतरी अमेझिंग तुम्हाला काहीतरी मिळत असतं आणि तुमची हार्टबीट त्या स्क्रीनची मॅच होते, त्या कलाकारांची मॅच होते आणि मग एक वेगळाच संवाद चालू असतो सबकॉन्शियस लेवलला, ते तुम्ही बोलतही नसता. हे अनुभव घ्यायला तुम्ही बघितले पाहिजेत सिनेमे. ते बाकी आता सगळं सोडून द्या, त्याच्यात तुमचं काय प्युअर आनंद घ्यायला तर जो जातच नाही आहेत आपले लोक. पण मग आनंदाची व्याख्या जर जसं म्हणाले तसं फक्त एकदम मॅस्क्युलिन काहीतरी ते पण तेच आहे की ते ऑफकोर्स जितके तुम्ही बघाल तरच तुम्ही शहाणे व्हाल ना त्यातून, किंवा अजून जास्त कळेल तुम्हाला, अजून जास्त ज्ञान मिळेल. तर ते भरपूर बघितले पाहिजेत, वेगवेगळे बघितले पाहिजेत, त्याच्यावर चर्चा झाला पाहिजेत. हा आवडला, हा नाही आवडला, हा का नाही आवडला, तर कशामुळे नाही आवडला, याचं आपल्याकडे नाही आवडला म्हणजे शिवाय त्याच्यावर ते अनालिसिस नाहीये काही की नाही आवडला तर लिहून दे ना एक पान, दाखव बरं एक पान लिहून. ते पण अवघड आहे ना लिहिणं की का नाही आवडला हे लिहायला. सो ते नाही होत. नुसतं आपले 2-4 हिनकस शेरे इकडे तिकडे मारले, 4 लोकांना इन्फ्लुएन्स केलं स्वतःच्या शेरांनी, की असं वाटतं आय डिड माय जॉब. सो आता किती स्क्रीन्स वरती आणि कुठं कुठं सिनेमा चालू आहे असं? सो ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे चालू आहे सिनेमा. प्रत्येक थिएटरला एखादा तरी शो आहेच. सो डेफिनेटली लोकांनी जाऊन बघितलं पाहिजे आणि हा चांगला राहणार आहे. अजून ज्या पद्धतीने त्याचं ग्रोथ होतीये त्याने असं दिसते की अजून 1-2 आठवडे आहे, तर तो नक्की लोकांनी बघून त्यांना जे काय वाटेल ते घ्यावं त्यातून. राईट. सो खूप तुमचे आभार आणि छान मनमोकळी चर्चा केल्याबद्दल पण तुमचे आभार. आपण आजची मुलाखत इथंच थांबूया. सो हा होता इंडी जर्नलचा इंडी चॅट हा कार्यक्रम. हा कार्यक्रम, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. अर्थात इंडी जर्नलचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि इंडी जर्नल हा एक इंडिपेंडंट मीडिया आहे. आम्ही कोणत्याही जाहिरातींवर अवलंबून नाही, त्यामुळं डिस्क्रिप्शनमधली जी लिंक आहे ती वापरून आमच्यापर्यंत तुमची आर्थिक मदत पोचवायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल. थँक्यू.